नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मागील व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरबद्दल माहिती घेतली. आज आपण एका ठिकाणाची माहिती घेणार आहोत. हे ठिकाण या जिल्ह्यातील आणि भारतातल्या महत्त्वाच्या स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण महत्त्वाचा सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपत आहे. चला तर मग या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेऊया. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये असलेले वेरूळ. वेरूळ येथे वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर ही दोन महत्त्वाची पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचा इतिहास आहे. 17व्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले भोसले थोर मराठा घराणे यांचा सुरुवातीचा रहिवास याच वेरूळ गावात असण्याचा अनेक नोंदी असण्याचे ऐकवयास मिळते. या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष बाबाजी भोसले आहेत. बाबाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा. त्यांच्याबद्दल खालीलप्रमाणे नोंदी आढळतात. दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले कुटुंब राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बोर्डी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद अशा 10 गावांची पाटीलकी बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती. याचा संदर्भ शिवराज्य पुस्तकाचे लेखक इतिहास संशोधक मा. देशमुख पृष्ठ क्रमांक 22 मध्ये उल्लेख आहे. आणि अर्ली मॉडर्न इंडिया द मराठास शिवाजीज ॲन्सेस्टर बाय अभिजित राजाध्यक्ष यांच्या पुस्तकात उल्लेख आहे. बाबाजी राजे भोसले यांना 2 मुले होती, मालोजी आणि विठोजी. त्यापैकी मालोजी राजे भोसले हे पराक्रमी, बुद्धिमत्ता असलेले उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्याचा उत्कर्षाचा पाया मालोजी राजांनी घातला. वेरूळ येथे स्थित असलेले घृष्णेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजींच्या पत्नी उमाबाई यांच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. यातूनच स्त्री सन्मान करण्याचे आदर्श मालोजी राजे यांनी केल्याचे दिसून येते. मंदिराच्या तटामध्ये मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पाहावयास मिळतो. 1606 मध्ये झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. इंदापूर हे मालोजी राजे भोसले यांच्या जहागिरीचे नाव. आता या ठिकाणी तहसील कार्यालय आहे. वेरूळच्या गडीची ही भूमी छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची कर्मभूमी आहे. या भूमीतूनच स्वदेश, स्वाभिमान व स्वराज्याचे अंकुर फुटले. गडीचे बांधकाम 16व्या शतकातील आहे. सद्यस्थित तेथे 2 मातीच्या भिंती उभ्या आहेत. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनाने हे क्षेत्र अंतिम अधिसूचक शासन निर्णय क्रमांकानुसार 2001 ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. आता आपण सविस्तर जाणून घेऊया वेरूळ लेणी म्हणजेच एलोरा केव्हजबद्दल. आपण स्वीकारलेल्या विचारसरणीला कलेतून व्यक्त करण्याच्या काळात ही लेणी कोरली गेली. या काळातल्या कला साधनेच्या असंख्य पाऊलखुणा आज पाषाणावर उमटलेल्या आढळतात. अशा पाषाण शिल्पांपैकी एक श्रेष्ठतम शिल्प वेरूळच्या परिसरात आजही पाहायला मिळते. शिल्पांचे तपशीलवार वर्णन हिंदू, बौद्ध आणि जैन अशा 3 धर्मांची शिल्परचना निर्मिती 3 कालखंडात झाली. इसवी सन 5व्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया 1000 सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यानपिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्प साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. वेरूळची लेणी समूहात एकूण 34 लेण्या आहेत. त्यामध्ये आपणास बौद्ध, हिंदू व जैन धर्माच्या लेण्यांचा एकत्रित त्रिवेणी संगम बघण्यास मिळतो. या लेणीजवळ एलोगंगा नावाची नदी वाहते, म्हणून या लेणीला एलोरा नाव प्राप्त झाले. 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात सह्याद्री पर्वत रांगेतील 7 माळा पर्वत रांगेत ही विशालकाय खडकाच्या एक संलग्न खडकात वेरूळ लेणी कोरलेली आहे. अतिप्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी 1951 साली भारत सरकारने त्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे व त्यानंतर ही लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली गेली. 1983 साली युनेस्कोने वेरूळ लेणीला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले. वेरूळ येथील लेणी क्रमांक 1 ते 12 लेणी बौद्ध शिल्पकलेची अप्रतिम दर्शन घडवितात.
लेणी क्रमांक 13 ते 29 या 17 लेण्या हिंदू देवी देवता पुराणकथा हा येथील कलाविष्काराचा विषय आहे. तर लेणी क्रमांक 30 ते 34 अशा 5 लेण्या वर्धमान महावीर, पार्श्वनाथ, बाहुबली आदींचा अप्रतिम मूर्तिकाराचा आविष्कार बघायला मिळतो. वेरूळ लेणीची रचना बघितली गेली तर मध्य भागात हिंदू लेणीची महत्त्वपूर्ण अशी कैलास लेणी दर्शनी भागात आढळते. प्रवेश केल्यानंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात आधी कळस मग पाया या वचनानुसार शिखराची निर्मिती अगोदर, नंतर गाभारा व पायथ्याचा भाग घडवला गेला असे अद्भुत शिल्प स्थापत्य शैली बघण्यास मिळते. समोरच्या भागात भव्य द्वार मंडप, अतिउंच असे कोरीव 2 हत्ती व 2 ध्वजस्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेले आहेत. लेणीच्या भिंतींवर खडकात अद्वितीय कोरीव शिल्पकला ज्यात गौतम बुद्धांची भावमय मूर्ती आहे. या लेणीत बौद्ध धर्मीय चैत्य, विहारे तसेच स्तूप बघायला मिळतात. महादेवाचा तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रह्म, विष्णू, महेश देवदेवतांची मूर्ती देखील बघायला मिळतात. जैन धर्मीय 23वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची विशाल शिल्पकलेत असलेली शिल्परचना देखील बघण्यास मिळते. स्थापत्य शैलीचा विचार केला तर ही वेगळी शिल्प स्थापत्यकला आपणास येथे बघायला मिळते. चला मित्रांनो, आता आपण सविस्तर जाणून घेऊया प्रत्येक एका लेणीबद्दल, जी स्वतःमध्ये एक आपल्यासाठी अनमोल खजिना ठेवा आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया बौद्ध लेणीबद्दल. वेरूळ येथील लेणी क्रमांक 1 ते 12 बौद्ध लेणी आहे. लेणी क्रमांक 1 यात लक्षणीय असे काही नाही. स्थापत्याची भव्यता आहे. प्रचंड दगड खोदून एक लेणी कोरली, कदाचित अनामिक कलाकारांच्या वास्तव्यासाठी असेल. इथे कलाविष्कार, शिल्पाविष्कार मात्र अजिबात नाही. लेणी क्रमांक 2 खरोखरच प्रेक्षणीय आहे. 12 खांबी प्रचंड मंडप, समोरच्या गर्भगृहात सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती दोन्ही बाजूला आहेत. एकाच आकाराच्या 5 बुद्धमूर्ती येथे आढळतात. लेणी क्रमांक 5 हा वेरूळचा महाविहार आहे. 117 फूट लांबीचे आणि 58 फूट रुंदीचे प्रचंड दालन. या दालनाच्या दोन्ही बाजूस भिक्षूंच्या वर्षावासासाठी खोल्या त्यावेळी तयार केलेल्या असाव्यात. बौद्ध कलेची अप्रतिम शिल्पकला दिसते ती लेणी क्रमांक 6, 10 आणि 12 मध्ये. लेणी क्रमांक 6च्या मूळचा प्रवेश भाग आज उद्ध्वस्त झालेला बघण्यास मिळतो. या लेण्यामधील विशेष लक्षणीय शिल्प म्हणजे महामयुरी आणि हरितीची शिल्प. विश्वकर्मा किंवा सुतार लेणी. स्थापत्याचा अप्रतिम देखावा विश्वकर्मा लेणीच्या स्वरूपात येथे वेरूळात घडतो. दिव्यत्वाची प्रचिती येते, भव्यता नजरेत भरते. ही लेणी 2 मजली आहे. या लेणीच्या छतावर कारले आणि भाज्या लेणीप्रमाणे हे छत आहे, पण इथे लाकडाच्या तुळयांचा जागी दगडातून तुळया कोरून काढून लाकडी तुळयांचा आभास निर्माण केला आहे. इथे खऱ्या शिल्प कारागिरांचे कौशल्य दिसते. बौद्ध लेणी म्हणजे हीनयान आणि महायान या दोन्हींचा समन्वय. इथे हीनयान परंपरेला एक प्रचंड स्तूपही आहे आणि त्याच समोर अतिशय भव्य अशी धीरगंभीर स्वरूपातील गौतम बुद्धांची मूर्तीही आहे. 116 बाय 64 असा भव्य सभामंडपात उत्तर व दक्षिण भिंतीलगत असलेल्या बुद्धमूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. या मूर्ती वेगवेगळ्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वरूपात कोरण्यात आल्या आहेत. लेणी क्रमांक 1 ते 12 मधील बहुसंख्य मूर्ती आसनस्थ किंवा ध्यानस्थच आहेत. चला आपण सविस्तर जाणून घेऊया हिंदू लेणीबद्दल. हिंदू धर्मातल्या शेकडो दैवत कथांनी इथल्या कलाकाराला प्रोत्साहित केले. या मूर्तीतील हे भावविश्व समजून घ्यायचे असेल तर त्या शिल्पकांमागचे भावकथाविश्व समजले पाहिजे. लेणी क्रमांक 14च्या सुरुवातीस एक सुंदर असा शिल्पपट आढळतो. रावण नुगराच्या मूर्तीचा या लेणीच्या मंडपातून आत गेल्यावर समोर 54 बाय 55चा सभामंडप दिसतो. 12 प्रचंड खांब या मंडपात आहेत. गाभाऱ्याच्या द्वारपट्टीच्या बाजूस गंगा आणि यमुनेची प्रचंड शिल्प आहेत. गंगा यमुना शिल्प परंपराचा प्रभाव गुप्तकला प्रभावातून सर्वदूर पसरला. महिषासूर मर्दिनीचे शिल्प येथील गाभाऱ्यात दिसते. या लेण्यातील सप्तमातृका शिल्पही वेदक आणि चांगल्या अवस्थेतही आहेत. मातृकाच्या जवळची बाळं निरनिराळ्या रूपात इथे आविष्कारित झालेली बघण्यास मिळतात.
इथे सर्व जिवंत कलाविष्कार जाणवतात. मातृकांच्या चेहऱ्यावरील भावही स्पष्ट व पारदर्शक दिसतात. या लेणीतील श्रेष्ठ शिल्प रावण कैलास पर्वत हलवतो या शिल्पपटात पाहायला मिळतो. सारी कथा समर्थपणे साऱ्या बारकाव्यासह इथे दगडात शिल्पित झालेली आहे. दशावतार लेणी. दशावतार लेणी ही वेरूळ येथील 15 क्रमांक लेणी आहे. शिल्पांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच, पण ऐतिहासिक दृष्टीनेही तिला विशेष महत्त्व आहे. या लेणीच्या पश्चिमेकडील अर्धमंडपात 8व्या शतकातील एक शिलालेख आहे. राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याने कोरवला आहे. या राजाने आपल्या सैन्यासह या लेणीला भेट दिल्याचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. लेणीचा प्रमुख सभामंडप 31x26 चा असून पूर्वाभिमुख मुख्य मंडप आहे. शंखनिधी, पद्मनिधीची भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. या लेणीच्या दुसऱ्या मजल्यावर एक प्रचंड मंडप दिसतो. शैव व वैष्णव देव कथांशी संबंधित अनेक कथांना शिल्पकाराने इथे शिल्पबद्ध केलेले आहे. शिवतांडव नृत्याचाही असाच विस्मयकारी अवतार इथे आढळतो. संपूर्ण प्रसंग इतका समर्थपणे या पाषाणातून साकारतो की या पाषाणालाही जिवंतपणाची जाणीव येते. रौद्र बीभत्स असा रस आविष्कार करणारा इथला शिल्पकार व तेवढ्याच सामर्थ्यपणे शिव-पार्वती विवाह प्रसंग येथे शिल्पित करतो. गाभाऱ्याजवळची गणेशाची प्रचंड मूर्ती लक्ष वेधून घेते. गाभाऱ्यात प्रचंड शिवलिंग आहे. कार्तिकाची मूर्ती हे सर्व वैशिष्ट्यासह इथेच साकारलेली दिसते. वेरूळ लेणीचे शिल्प भव्य आहे. दारात दोन्ही बाजूस प्रचंड हत्ती झुलत आहेत. लेण्यांच्या भिंतीवर सर्वच ठिकाणी अप्रतिम शिल्पकला आढळते. छन्नी हातोड्याने हळूवारपणे असंख्य प्रसंग यात आविष्कारले आहेत. पाषाणातील जिवंत शिल्प म्हणतात ते यालाच. गजलक्ष्मी, महिषासुरमर्दिनी, गोवर्धगिरीधरी अशा एकापेक्षा एक सरस शिल्पे इथे साकारलेली आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती यांना दिलेले मूर्तिरूप अत्यंत प्रभावी आणि विशालकाय आहे. उमाशंकराची कथा येथे मोठ्या हळूवारपणे साकारलेली दिसते. कैलासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रामायण महाभारत शिल्पपट. कैलासातून काय निघतच नाही, पण पुढे शेवटच्या टप्प्यातील जैन लेणी साद घालत असतात. वेरूळ येथील शेवटची लेणी म्हणजे जैन लेणी. राष्ट्रकूट नृपती अमुक वर्ष याने जैन लेणी खोदवली. पार्श्वनाथ, वृषभनाथ, बाहुबली आणि इतर तीर्थकाराच्या मूर्तींचा दर्शन येथे घडते. हे सर्व सांगण्याचे मुख्य कारण की वेरूळचे शिल्पवैभव पाहायचं म्हणजे कुठल्या तरी देवळाच्या दर्शनाला किंवा मौजमजा करण्यासाठी म्हणून फिरायला भेट द्यायला जाणे नाही, तर येथील शिल्पांचा आस्वाद घेण्यासाठी भारतीय परंपरेची जाण असणं देखील तेवढ्याच महत्त्वाचं आहे. आनंद, दुःख, विस्मय, राग, लोभ, क्रोध या साऱ्या भावनांचं शिल्पीकरण पाहणं म्हणजे वेरूळच्या कलावैभवाचा आस्वाद घेणं ठरेल. वेरूळ लेणीला तुम्ही आठवड्यातल्या मंगळवार वगळता कोणत्याही दिवशी भेट देऊ शकता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असा भेट देण्याचा वेळ असतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जर छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर राहत असाल तर विमानाने, ट्रेनने या शहरात येऊन पुढील पोहोचण्याचा प्रवास तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या MSRTC बसने जाऊ शकता. टॅक्सी बुकिंग करूनही तेथे जाता येते. तुम्ही स्वतःचे वाहन देखील घेऊन जाऊ शकता. छत्रपती संभाजीनगरपासून वेरूळचे अंतर 28 किलोमीटर आहे. मित्रांनो, आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून वेरूळ लेण्यांची, वेरूळच्या इतिहासाची, भव्यतेची अल्पशी माहिती मिळाली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन गोष्टी जाणून घ्यायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद.